हाय हॅलो नमस्ते. मी आहे सुप्रिया. माझं ब्रँडचं नाव आहे सुप्रिया स्टायलिश शॉपिंग. आणि हो, माझी एक वेबसाईट आहे. वेबसाईटचं नाव आहे yes3jewel.com. प्लीज विजिट करा. आज मी छोटीशी एक स्टोरी शेअर करणार आहे माझी. तर स्टोरी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके. मी 2 गोड मुलांची आई आहे आणि एक हसतं खेळतं घर सांभाळणारी हाऊसवाईफ असं माझं आयुष्य होतं. घरातल्या जबाबदाऱ्या पूर्ण करत असतानाही, व्यवस्थित पूर्ण करत असतानाही माझ्या मनासारखं असायचं की काहीतरी आपण क्रिएटिव्ह करावं, काहीतरी नवीन करावं. मग एके दिवशी काय झालं, माझ्या मुलाचा अभ्यास घेत होते मी. अभ्यास घेताना तो म्हणला मला की मम्मा, तुला कसं एवढं सगळं येतं, तू का काय करत नाही आहेस, तू काहीतरी नवीन कर. मग त्यावेळेस मी ज्वेलरी बनवत होते ते फक्त माझ्यासाठी. काहीतरी फंक्शन होतं, त्या फंक्शनसाठी मी ज्वेलरी बनवत होते. बनवता त्याचा अभ्यास घेत होते. मग तो म्हणला, मम्मा तुझी ज्वेलरी किती छान आहे, मम्मा तू ह्याच्यात हे ॲड कर, मम्मा तू त्याच्यात ते ॲड कर, असं तो मला सजेस्ट करू लागला. मग अभ्यास घेता असं झालं की यार, आपण हे का नाही करू शकत, हे तर आपल्याला येतच. थोडी आवड आहे, असं काही नव्हतं की मी खूप परफेक्ट होते, पण मला त्याची आवड होती. मग मी हा विचार माझ्या नवऱ्याला सांगितला, हजबंडला सांगितला की नाही, मला काहीतरी क्रिएटिव्ह करायचं आहे, मला काहीतरी नवीन करायचं आहे. मग तो म्हणला, ठीक आहे, तुला काय करायचं आहे तू ते विचार कर, मला सांग, मग आपण त्याच्यावरती बोलूयात, काही हरकत नाही आहे. तू काहीतरी करशील हे ते माझ्यासाठी चांगलंच आहे. मग एके दिवशी असंच फेसबुक बघत होते. फेसबुक स्क्रोल करता मला एक ॲड दिसली. ती ॲड होती माझ्या मेंटरची. मग त्यांचा 2 आवर्सचा एक वेबिनार असतो, फ्री वेबिनार असतो. मग मी तो अटेंड केला. तो अटेंड करताच मला असं जाणवलं की बाबा नाही, हे फील्ड फक्त माझ्यासाठी आहे. मग मी ती ॲड माझ्या हजबंडला दाखवली. मग तो म्हणला, ठीक आहे, तू कर, तू बघ, तू ट्राय तर कर, काय ते बघ तर त्यात. मग मी तो वेबिनार अटेंड केला. मी हजबंडला सांगितलं की नाही, हे छान आहे, हे मला करायचं आहे. मग तो म्हणला, ठीक आहे, तू त्याची सगळी डिटेल दे, मग आपण पे करूयात. मग डिटेल्स ते सांगितली, मी ॲडमिशन घेतलं. त्यामध्ये सुद्धा मला खूप शिकायला भेटलं त्या क्लासमध्ये. असं करता त्यात पण खूप शिकले. मी मेंटरकडून खूप शिकले. माझे मेंटर खूप सपोर्टिव्ह आहेत. मग शिकले. मग माझं शिकून झाल्यानंतर माझी वेबसाईट चालू केली. मग मला असं झालं की नाही, खूप काही करायचं आहे आपल्याला, इथे थांबून चालणार नाही, खूप ॲक्टिव्ह राहायचं आहे आपल्याला. मग त्यामध्ये माझे हजबंड पण खूप सपोर्टिव्ह आहेत, खूप हेल्प करतात. माझी बहीण, ती पण खूप हेल्प करते. हजबंड, बहीण माझ्या मुलांना घेऊन बसतात, त्यांची त्यांना हेल्प करतात, मला हेल्प करतात. तर हा प्रवास असा खूप सुंदर चालू आहे. ह्या प्रवासामध्ये घरच्यांची हेल्प तर आहेच, पण त्यासोबत मला तुमची पण हेल्प हवी. त्यासाठी तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या वेबसाईटवरती व्हिजिट करा. आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. टिल देन, बाय बाय.